न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवाजी रोड सेंट थॉमस चर्च जवळ स्मार्ट सिटीच्या वतीने 24 तास पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। संपूर्ण रोड फोडून ठेवलाय, पाईप पुरले, रस्ता बुजवला गेलाय, कॉन्क्रीट आथरले गेले। नंतर स्मार्ट सिटीला उपरती झाली, काही भागात पाईप पुरायचे बाकी राहिले। परत रस्ता फोडला, परत पाईप टाकत परत रस्ता बुजवला, सिमेंट आथरले। मात्र नाशिककरांचे दुर्दैव काही थांबेना, 2-4 दिवसांनी परत रस्ता खचला। असाच प्रकार शहरभर चालू आहे। महानगरपालिकेच्या स्मार्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मार्ट सिटीच्या स्मार्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत स्मार्ट ठेकेदारांकडून सदरचा विकास अशा पद्धतीने चालू आहे। स्मार्ट सिटी कंपनीवर कोणाचाही अंकुश नाही। स्मार्ट सिटी कंपनीच्या कामाबद्दल हजारो तक्रारी शासन व प्रशासनाकडे देऊनही त्या तक्रारीची दखल कोणीच घेत नाहीये। यातून एक सत्य नागरिकांच्या असे लक्षात येते की ठेकेदार हा अधिकारी यांना जुमानत नाही किंवा त्याला सूचना करण्याचे धारिष्ट या कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असा काहीचा प्रकार दिसतोय। आता नाशिककर वेड्या भावनेने फक्त तक्रारी करत आहे, त्याचे कोणीही ऐकत नाही। असे किती दिवस चालणार? शेवटी एक वेळ अशी येईल, नाशिककरांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, असा इशारा या निमित्ताने राजेंद्र बागुल यांनी दिलाय। हे बघा, स्मार्ट सिटीचं, स्मार्ट अधिकाऱ्यांचं, महानगरपालिकेच्या स्मार्ट कंपनीचं आणि स्मार्ट ठेकेदारांचं या कामाच्या पद्धती। आज 24 तास लाईन पाण्याची द्यायची म्हणून हा रस्ता करीत असताना नवीन पाईपलाईनमधलं पाईप टाकायचेच विसरून गेले होते आणि म्हणून रस्ता झाल्यानंतर हे परत पाईप टाकायला आले आणि पाईप टाकल्यानंतर परत रस्ता बनवला आणि रस्ता बनवलेला असताना परत 2 दिवसांनी तो रस्ता गाडी गेल्यामुळे खड्डा झालेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आज हा परिसर, आज रमजान महिना आहे आणि या जवळच असलेल्या या मशिदीमध्ये हजारो मुस्लिम बांधव इथे नमाज पठणासाठी येतात। अनेक प्रकारची गर्दी इथे आहे। हा वाहतुकीचा एक महत्त्वाचा बाजारपेठेतला रस्ता आहे आणि त्याचबरोबर या रस्त्याचं वैशिष्ट्य असतं का आता उद्या रंगपंचमी आहे। रंगपंचमीला या शहरातील हजारो नागरिक या रंग खेळण्यासाठी इथे येतील आणि अशा अवस्थेमध्ये स्मार्ट सिटीनं, स्मार्ट कंपनीनं, स्मार्ट ठेकेदारानं आणि आमचे अतिशय महान असे या शहराचे शहर अभियंते ज्यांच्या कार्यकाळात या शहराचा विकास होऊन राहिलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्तीत हे असं भकास करायचं काम, हे खड्डे करण्याचं काम जर या शहरात होणार असेल तर नागरिकांनी कोणाकडे तक्रार करायची आणि कोणाला सांगायचं, कोणी ऐकायलाच तयार नाही। माझं नाशिक हे यांनी बेवारच केलेलं आहे आणि म्हणून या पद्धतीच्या या कामाचा आणि या काम करणाऱ्या स्मार्ट ठेकेदार आणि स्मार्ट अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो। आयुक्त, तुम्ही ऐकणार आहात का नाही? कमिशनर, तुम्ही बघणार आहात का नाही? काही नाशिक वाऱ्यावर सोडून दिलेले आहे। हजारो रुपये, लाखो रुपये पगार घेता, पण त्या पगारानिमित्त तुम्ही काही ठेकेदारांच्या पदरी काम करता का नाशिककरांच्या करातून काम करतात, नाशिककरांसाठी करतात? हा विकास नाही, तर विकासाच्या नावाखाली भकास करण्याचं काम जर तुम्ही या ठेकेदारांकडनं करणार असाल तर आम्ही तुमचा निषेध आणि निषेधच करू।